हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत असाल. मी पण एकदम मजेत आहे. तर माहेराहून निघाली मी 12:30 वाजता. तर धुळं बस स्टँडवर खूप गर्दी होती, त्याच्यामुळे व्हिडिओ करायचा होता मला, पण म्हटलं चला जाऊ द्या. तर तिथे काही केला नाही. मालेगावच्या पुढे आम्ही आलो. तिथे रस्त्याचं काहीतरी काम चालू आहे मला वाटतं. तर त्याच्यामुळे तिथे एवढी गर्दी होती, तर 2-2.5 तास आम्हाला तिथे लागून गेले. तर त्या रस्त्याच्या गर्दीमध्ये एक फोर व्हीलरवाल्याच्या गाडीचा काच तुटला. तर तो चांदवडच्या पुढे आमची बस थांबली होती नाश्त्यासाठी, तर तिथे येऊन थांबला तो. तर त्याने बसच हलू दिली नाही. 1-1.5 तास त्याने लावून दिला आम्हाला. तर इथे पोलीस वगैरे खूप बोलवलं त्यांनी. खूप चाललं इथे बघू शकता तुम्ही. तर तिथून आम्ही निघालो, कारण आम्हाला त्या दिवशी 10:30 घरी पोचत वाजून गेले होते. 7 वाजता पोचायचं होतं आम्हाला, तर 10:30 होऊन गेले. हाय गाईज, आज तुम्हाला मी सकाळी भेटते. रात्रीचा व्हिडिओ केलेला होता. मला यायला 10:30 होऊन गेले होते. त्यानंतर काही व्हिडिओ शूटिंग केली नाही मी. तर आता वाजले 11:30. तर माझं स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे. पण आता हे डेकोरेशन वगैरे आवरून घेते आणि आईने काय काय दिलेलं आहे मला ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. आता हे दिवाळीचं डेकोरेशन काही केलेलं होतं मी, तसंच सोडून चालली गेलेली होती, कारण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. तर म्हटलं चला, हे कुठे जाणार आहे, हे सर्व आपण नंतर आवरून घेऊ. तर आता तिथून आल्यावर म्हटलं चला पहिले हे सर्व आवरून घेते. आता इथे बाहेर पण मी काही नवीन माळा आणलेल्या होत्या, त्या पण मी काढून घेते आणि नेहमीच्या ज्या आहेत ते लावून देते, म्हणजे ते आपल्या पुढच्या वर्षी कामात येतील. तर हे पण मी आता आवरून घेते. इथे बघू शकता तुम्ही, हात पुरत नाही तरी पुरवायचा प्रयत्न करते. आता असं माझं लावून झालेलं आहे. आणि आता काही माळा वगैरे आहेत, म्हणजे सर्व आता धुणार तर नाही मी, पण तसंच पिशवीमध्ये पॅक करून ठेवते. सर्व आता पॅक वगैरे करून घेते मी व्यवस्थित. आता इथे तुम्ही बघू शकता, हे काही मिशोमधून मागवलेले होते मी. तर ते 120 का 130ला असे काहीतरी मला भेटलेले होते. तर छान आहे डेकोरेशन करण्यासाठी. तर हे पण मी पॅक वगैरे करून घेते व्यवस्थित. आणि टेबलवरचं पण सर्व व्यवस्थित पुसून घेते, म्हणजे नेहमी माझा टेबल जसा राहतो ना तसं मला करून घ्यायचं आहे. आता इथे योगिनीला म्हटलं चल मला पण मदत करू लाग, माझी मुलगी आहे. आता ही पण थोडीफार माझा मदत करते. आता तिला म्हटलं चल ते खालचं पण व्यवस्थित, म्हणजे जे आमचं वरती ठेवलेलं राहतं ना टेबलवर, ते व्यवस्थित टेबलवर ठेवून घेतो आम्ही. म्हणजे माझा नेहमीसारखा टेबल इथे आता रेडी झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये पाणी होतं ते व्यवस्थित, म्हणजे पाणी वगैरे काढून मी वाढवायला ठेवून देते, म्हणजे हे पण मी पॅक करून ठेवून देईल. आणि आता आईने काय पाठवलंय ते तुमच्यासोबत शेअर करते. चला, आता एक एक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि दाखवेल पण आईने काय काय पाठवलेलं आहे असं. तर आता इथे बघू शकता तुम्ही, कढीपत्ता आईन त्यांच्या मागच्या दारी आणि पुढच्या दारी दोघं साईडला कढीपत्ता लावलेले आहे तिथे. तर ते कढीपत्ता आणलेला होता. आणि आडूचे पानं पण आहेत त्यांच्या मागच्या दारी लावलेले. तर आडूचे पानं पण म्हणे घेऊन जा. म्हटलं चालेल ठीक आहे. आपल्याला इथे फक्त 10 रुपयामध्ये 5 का 7च पानं भेटतात, पण घरचे पानं होतं म्हणून मी पण घेऊन आले. आता इथे शेवड्या आहेत दिलेल्या, हे पाट वर करतात ते शेवड्या आहेत. परत वड्या आहेत, गहूच्या वड्या दिलेल्या आहेत. अशा भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत आईने. आता इथे बाजरीचं पीठ आहे दिलेलं, कारण घरची गिरणी आहे त्याच्यामुळे सर्व पीठ मला आईने बांधून दिलेले आहेत. आता इथे बेसिक किराणा आणलेला आहे, म्हणजे काही गोष्टी लागणार आहेत मला. हळद आहे, तिखट आहे, जिरं आहे. ह्या गोष्टी भाऊच्याच किराणा दुकानावरून घेऊन येते मी, कारण त्याला होलसेलमध्ये भेटतात. तर मग आपल्यालाही त्याच किमतीमध्ये भेटून जाता म्हणून मी त्याच्याकडनंच घेऊन येते. आणि काही मसाले पण आहेत त्याच्यामध्ये आणलेले मी. आणि खोबरंसुद्धा मी अर्धा किलो घेऊन येते, म्हणजे मला आरामात पुरतं 6 महिने. तर ह्या गोष्टी मी तिथूनच घेऊन येते, म्हणजे 6 महिने मला आरामात पुरून जाता. मग नंतर परत 6 महिन्यात आपला एक चक्कर होतोच जायचा. तर पहिले माझे वडील राहायचे ना, तर वडील माझे नाशिकला यायचे, म्हणजे दवाखाना त्यांचा राहायचा नाही ते.
तर दर महिन्यासाठी ते ट्रीटमेंटसाठी येत राहायची, ते तर काही ना काही आणतच राहायचं. तर आता हे डाळीचं पीठ आहे, बेसन पीठ. त्यानंतर इथे कळण्याचं पीठ पण हे दिलेलं आईने मला. सर्व पीठ बांधून दिलेले आहेत मला. आणि गुळ सुद्धा मी तिथूनच घेऊन आलेली. रवा पण आहे. कापूस त्यांचा घरचाच आहे, त्याच्यामुळे वाती बनवण्यासाठी त्यांनी मला कापूस पण दिलेला आहे की म्हणे नवीन आहे कापूस तर घेऊन जा वाती बनवण्यासाठी. तर मग मी मागच्या वर्षी माझी सासूबाई घेऊन आलेली होती, ह्यावेळेस मी तिथून घेऊन आलेली. आता याच्यामध्ये शेंगदाणे आहेत. मी मागच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की शेंगदाण्याचं मशीन होतं, शेंगदाणे कसे फोडले होते. तर हे शेंगदाणे माझ्यासाठी केलेले होते त्यांनी. तर हे शेंगदाणे घेऊन आलेली. मला वाटतं 7-8 किलो शेंगदाणे असतील. आणि याच्यामध्ये गूळ आहे, मला वाटतं 5 किलोची भेली असेल गूळ. आता गूळ इथे भेटत नाही असं नाही आहे, गूळ पण भेटतो इथे. पण हा गूळ जो आहे ना, तर चहा इतकी छान येते याची. आणि चहा म्हणतो ना आपण, नासत नाही किंवा फाटत नाही, त्याच्यासाठी मी हा गूळ तिथून घेऊन आलेली. मला 3-1 महिने जाईल हा गूळ, पण तरी हा आनंद एक वेगळाच असतो. त्यानंतर माझी आई आणि बहीण ते म्हणजे त्यांचं पूर्ण महिला फिरायला जात असतात ते. तर ते फिरायला गेले होते ना, तेव्हा मीच सांगितलं होतं. तर म्हटलं मला हत्ती पाहिजेले, तर छोटे छोटे हत्ती 2 घेऊन आलेली. तसं मी गणपती पण सांगितला होता. आणि अजून एक काहीतरी गाय वासरूची पण सांगितले होते, पण त्यांना ते काही भेटलं नाही. पण हत्ती भेटले, हत्ती घेऊन आले. आता कधीतरी जातील तेव्हा घेऊन येतील. आणि ही माझी मोठी बहिणीने आणून दिलेले माझ्या मुलीसाठी. तर ही पीठ माझ्यासाठी आहे आणि हातात ब्रेसलेट तिच्यासाठी आहे. आता तुम्ही इथे बघू शकता एवढ्या सर्व गोष्टी आणलेल्या आहेत. तर ते डब्यांमध्ये भरणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर म्हटलं चला भरून घेऊ डब्यांमध्ये. आता मागे तुम्ही रॅक बघताय, तर मी रॅकमध्ये सर्व डबे वगैरे माझे सर्व खाली आहेत. ते पण मला आवरायचं आहे, पण रॅक वगैरे घासून घेईल, कारण दिवाळीच्या वेळेस माझं रॅक काय घासून झालेला नाही आहे. तर म्हटलं चला मी नंतर आवरेल. पण आता ती कोटीमध्ये मी सर्व मसाले वगैरे जे उरलेलं होतं साहित्य ते सर्व कोटीमध्ये टाकून दिलेलं आहे. आता गुळ पण एका डब्यामध्ये टाकून घेते, जसा लागेल मला तसं मी काढून घेईल. म्हटलं चला आता हे पिठं वगैरे पण मी फ्रीजमध्ये ठेवून घेते. मग फक्त मी फ्रीजवरच आवरून घेतलेलं आहे, नंतर आवरेल मी. कारण माझे दिवाळीचे बाकीचे काही ब्लाउज पण राहिलेले आहेत, मला ते पण काढायचे आहेत. तर 1-1, 2-2 ते पण काढणं चालेल माझं. आणि हे पण थोडं थोडं आवरून घेत जाईल. तर म्हटलं चला पहिले हे आवरून घेते, म्हणजे ज्या पिशा वगैरे असतात ते दिसायला पण खराब दिसतं, ते पण मोकळे होऊन जातील. आणि बाकी पिठं वगैरे ते लवकर खराब होता म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हटलं चला मग मी आता व्यवस्थित ते फ्रीज वगैरे आवरून घेते. स्वयंपाक पण केलेलाच होता माझा. तर स्वयंपाकामध्ये होती आज बटाट्याची भाजी आणि रात्रीची उरलेली खिचडी होती आणि पोळ्या होत्या. तर माझं मिस्टरांना डबा तर दिलेलाच होता. मुलं दोघं घरीच होते माझे. तर आम्ही असं सिंपल जेवण आहे आमचं आजचं. तर कसा होता माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला असे व्हिडिओ माझे बघायचे असतील तर कमेंट करा. चला बाय.